तर काँग्रेसचे महाराष्ट्रातले प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सध्या आपल्या सोबत आहेत। सपकाळजी, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। आज जो काही पराभव झालेला आहे महागठबंधनचा आणि काँग्रेसचा, तर त्या पराभवाची जबाबदारी नेमकी कुणाची? कुठे अशी चूक झाली की इतक्या मोठ्या पराभवाचा सामना महागठबंधनला करावा लागतोय? एकंदरीत या निवडणुकीला जी पार्श्वभूमी होती ती काही अँटी इन्कम्बन्सी किंवा नितीश कुमार इतक्या वर्षांपासून आहे, विकास किंवा तिथले झालेले नरसंहार या अनुषंगाने नव्हती। तर या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा जो मुद्दा आणि पार्श्वभूमी जी होती ती ओटो चोरीची होती। आणि या ओट चोरीच्या पार्श्वभूमीवर कुठेही समाधान ना निवडणूक आयोगाने केलं ना सुप्रीम कोर्टातल्या केसने त्या अनुषंगाने काही निकाल दिला। सत्ताधारी जे आहेत त्यांनी विरोधी पक्षाची जी वोट बँक आहे त्याची नावं कमी करणं आणि दुसरे मतदान वाढवणं ही एकंदरीत तिथून ओरड होत असतानाच या निवडणुका जाहीर झाल्या। आणि SRA नावाची जी एक पद्धत, जी एक निवडणूक आयोगाने तिथे जो आग्रह केला, त्यामुळे हा जो मतांचं जे गणित होतं हे गणित बिघडवण्याचं काम निवडणूक आयोगाने केलं। आणि या पार्श्वभूमीवर हे निकाल आपल्या समोर आलेले आहेत। या निकालात उलट जरी निकाल आले असते तरी हा अधोरेखित झालेला जो मुद्दा आहे हा एकंदरीत त्याची पार्श्वभूमी होती। वोट चोरीसाठी आम्ही बोलत होतो, बोलत आहोत आणि बोलत राहू। आणि फ्री अँड फेअर इलेक्शन जे निवडणूक आयोगाने संपन्न केले पाहिजे त्याला तिरांजली या बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला केल्याचं हे दिसून येतं। यासोबतच विकासाच्या बाबतीत बिहार जो आहे हा मागे गेलेला आहे मी म्हणत नाही, हा आरोप नाही, तर ही आकडेवारी आहे। तिथला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, तिथलं पलायन असेल, रोजगाराची समस्या असेल, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर 5 वर्ष काहीही करायचं नाही। आणि मतदानाच्या काही दिवस आधी 10,000 रुपये हे एका घरात द्यायचे। आणि बिहारच्या जो सर्वसाधारण जो माणूस आहे त्याचं दरडोई उत्पन्न जे आहे तर एका परिवाराचं उत्पन्न सरासरी 10,000 आहे। आणि एवढी रक्कम ही आधी दिल्या जाते, ते देखील कुठेतरी हे आमिष आहे का, हा देखील एक मुद्दा या ठिकाणी आपल्या समोर आहे। आणि या सर्व पार्श्वभूमीवर आजचे निकाल हे उभे येऊन ठाकलेले आहेत। या निकालांना स्वागत यासाठी केलं जात नाही कारण सदरू पार्श्वभूमी आहे। निवडून आलेल्यांचं अभिनंदन करणं हे क्रमप्राप्त आहे, मात्र या अभिनंदनाच्या सोबत त्यांनी या SRA निवडणूक आयोगाच्या वोट चोरीच्या अनुषंगानं ते काही करणार आहेत का हे बघणं औचित्याचं असेल। आणि सगळ्या निर्देशांकामध्ये बिहार मागे पडलेलं असताना कुठल्याही प्रकारचं स्वीप दिसत नसताना या ठिकाणी जे आलेलं स्वीप आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी आम्ही आश्चर्य व्यक्त करतो। आणि या निकालाकरता नितीश कुमार तर या निवडणुकीमध्ये कुठेही हे प्रभाव त्यांचा आढळून आला नाही। मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत यांचं मात्र अभिनंदन करणं क्रमप्राप्त आहे आणि ते आम्ही करत आहोत। नक्कीच सपकाळजी, आणखी एक प्रश्न होता। ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी एक मोठा घणाघात केलाय। काही वेळापूर्वीच त्यांची प्रतिक्रिया आलेली होती। त्यांनी या पराभवाचं खापर थेट काँग्रेसवर फोडलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीचा संदर्भ त्यांनी दिलाय। त्यांचं असं म्हणणं आहे की जी चूक महाराष्ट्रात झाली त्याचीच पुनरावृत्ती तिकडे बिहारमध्ये झालेली आहे। इकडे उद्धव ठाकरेंना जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला असता तर कदाचित निकाल वेगळा असता, आणि तिकडे तो चेहरा घोषित करायला बऱ्यापैकी उशीर केला काँग्रेसनी। आणि दुसरा त्यांचा आरोप असा आहे की काँग्रेस जागा वाटपामध्ये जास्त प्रमाणात जागा मागतं आणि तेवढ्याच जास्त जागा त्यांच्या जातात किंवा त्या जागांवर त्यांचा पराभव होतो, आणि या दोन गोष्टींमुळे काँग्रेसचा पराभव झाला असं एकूणच या निकालाचं विश्लेषण अंबादास दानवेंनी केलं। तुमची यावर प्रतिक्रिया काय? त्यांना या संदर्भातली कुठली माहिती नाही, त्यांनी नीटशी माहिती घ्यावी। एकदा बिहारच्या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या वेळेस किंवा निवडणुकीच्या आधी कदाचित गेले नसतील, आता तरी त्यांनी मित्रपक्ष नात्याने त्या ठिकाणी जावं आणि सगळी त्यांची माहिती जी आहे ती तपासून घ्यावी। बिहारमध्ये ठरलेल्या वेळी ठरलेल्या व्यक्तीचं नाव हे मुख्यमंत्री पदाकरता जाहीर केलं। जो प्लॅन होता त्या प्लॅननुसारच जे ठरलेले उमेदवार होते ते जाहीर केले, ठरलेल्या तारखेला ठरलेल्या वेळेत ते जाहीर झाले। त्यामुळे तिथे उमेदवार ठरल्यानुसारच जाहीर झालेला आहे, नंबर 1। नंबर 2, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही कमी जागा घेतल्या, जास्ती जागा निवडून आणल्या। महाविकास आघाडी म्हणून 2019ला आल्यानंतर लोकसभेमध्ये ते जे म्हणतात आहे त्याच्या विपरीत घडलेले, कारण काँग्रेस हे कमी जागा घेऊन जास्ती निवडून आलेले। विधानसभेमध्ये पराभव झाला आणि तो पराभव हा वोट चोरीच्या माध्यमातून झाला।
वोट चोरीच्या माध्यमातून पराभव झाल्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीसला काँग्रेस चोमू म्हणतो, म्हणजे चोर मुख्यमंत्री, कारण वोट चोरीतून ते निवडून आलेले आहेत. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर एकंदरीत ही फॅक्ट्स असताना त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे त्यांच्याजवळ कुठेतरी माहितीचा अभाव असेल किंवा महाराष्ट्राचा आणि त्यांच्या पक्षाचा चष्मा लावून ते बिहारकडे बघत असल्यामुळे कदाचित अशा प्रकारचं वक्तव्य अनावश्यक अशा स्वरूपाचं एक वक्तव्य आलं. कारण 6 वर्ष महाराष्ट्राच्या निवडणुकी लावून गेलेल्या आहेत. महाराष्ट्राचं समाजकारण राजकारण वेगळं आहे, बिहारचं वेगळं आहे आणि माहितीचा अभाव आहे. अशा एकंदरीत परिस्थितीतून त्यांचं कदाचित हे वक्तव्य असावं. सपकाळजी, तुम्ही आपल्यासोबत राहाच, मात्र खासदार अनिल बोंडे आपल्यासोबत आहेत. मी पुन्हा एकदा अनिल बोंडेंकडे जाते. अनिल बोंडेजी, तुम्ही आता सपकाळांची प्रतिक्रिया ऐकली असेल. पुन्हा एकदा या सगळ्या पराभवाला ते वोट चोरीला जबाबदार धरतायत. तुमचं काय म्हणणं आहे? कारण आता महापालिकेच्या निवडणुका येत आहेत मुंबईमध्ये आणि मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडी हा मुद्दा लावून धरतोय. ठाकरे यामध्ये खूप आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा वोट चोरीचा मुद्दा हा महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला दिसणार आहे आणि याही पराभवाचं खापर आता सपकाळांनी वोट चोरीवरच फोडलंय. बिहारच्या जनतेचं मी सर्वप्रथम त्रिवार अभिनंदन करतो. खरं म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं 2014 पासूनचं सरकार आणि गेल्या 5 वर्षाचं नितीश कुमार यांचं सुशासन असलेलं सरकार याला जनतेने मोठ्या प्रमाणात स्वीकारलंय. विशेषतः जात पात धर्म याच्या भिंती तोडून विकासाला महत्त्व दिलंय, विकासाला प्राधान्य दिलं. त्याच वेळेला जे जंगलराज त्यांनी अनुभवलं होतं तेजस्वीच्या काळामध्ये किंवा लालू प्रसाद यादव यांच्या काळामध्ये, ज्याचा अंगावर काटा बिहारच्या जनतेला येत होता, त्याला सपशेल नाकारलंय. पण दुर्दैव असं आहे की काँग्रेसवाले अजूनही सुधरत नाही. म्हणजे त्यांनी SIR मध्ये 70 लाख मतं गाळले, वोटर गाळले असं म्हटलं. आता माधवी, कल्पना करा की 70 लाख मतं जर गाळले असते तर 70 लाख मतदार मतदानाच्या दिवशी रस्त्यावर आले नसते का की आमचं मत कुठे गेलं म्हणून. आणि त्याच्यामुळं हे जे फेक नॅरेटिव्ह पसरवतात की 70 लाख मतं गाळले, निवडणूक आयोगाचा हात आहे, वोट चोरी होते, हे सुधारायलाच तयार नाही. यांचा नेता पण मेहनत करायला तयार नाही. पण राहुल गांधी त्याचे वारंवार पुरावेही देत आहेत. राहुल गांधी प्रेस कॉन्फरन्स घेऊन अगदी सपुरावा या सगळ्या गोष्टी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत आणि इलेक्शन कमिशन त्याला उत्तर देत नाही असा काँग्रेसचा आरोप आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल गांधी पुरावे कुठे देतात आहे? पत्रकारांच्या समोर. राहुल गांधींना 10 वेळा सांगितलेलं आहे की अरे कोर्टामध्ये जर गेले, पुरावे घेऊन गेले तर त्याचा निकाल निश्चितपणे लागू शकतो. आणि कोणीही पत्रकार परिषद घेईल तर प्रत्येकाला निवडणूक आयोग उत्तर देणार नाही. आणि निवडणूक आयोगाकडे जर गेले, त्यांनी पुरावे सबमिट केले तर निश्चितच त्यावर उत्तर देईल. परंतु त्यांना ते करायचं नाही. त्यांना असं वाटतं की लोक संभ्रमित होऊ शकतील, लोक या उद्देशाने आपल्याकडे येऊ शकतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढच्या राजकारणाची, जोपर्यंत संघटन महत्त्वाचं आहे, जोपर्यंत 5 वर्षापर्यंत लोकांशी संपर्क राहून लोकांच्या समस्या सोडवल्या जात नाही, तो सत्ताधारी असो की विरोधक असो, लोक त्याला मतदान करत नाही. आता रेवडी म्हणतात, हेच राहुल गांधी होते की लोकसभेच्या वेळेला म्हणत होते की 8,000 रुपये खटाखट देंगे. आणि इथे तर महिलांना आत्मनिर्भर करण्याकरता पहा, आता महाराष्ट्रामध्ये 1,500 दिले. तेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची पतसंस्था काढतात आहे. जिल्ह्यामध्ये 10 पतसंस्था निघतात आहे. त्या महिलांना 1 लाखापर्यंतचं कर्ज मिळेल. आणि जसं पगारातून पैसे कापल्या जातात, पगारदार लोकांच्या पतसंस्था असतात, तशा त्या महिलांचे पैसे त्या लाडक्या बहिणीच्या योजनेतून 1,500 रुपयातून कापल्या जातील. म्हणजे ती महिला रोजगार सुरू करू शकेल. तसंच बिहारमध्ये आत्मनिर्भर करण्याकरता 10,000 रुपयाचं भाग भांडवल. आणि म्हणून या लोकांना हे कळतच नाही गरिबांच्या समस्या काय. या लोकांच्या गरिबांच्या समस्या काय आहेत, नाळ काय आहे. अगोदरच्या काळामध्ये अगोदरच्या काळामध्ये बरं, निवडणुकीच्या तोंडावर केलं आणि नंतर जर बंद केलं तर मग आपण म्हणू शकतो की हे रेवडी आहे. परंतु इथे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अवर्षण किंवा अतिवृष्टीचे शेतकरी असो, त्यांना 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज. पहा, आता अमरावती जिल्ह्यामध्ये
पूर्ण NDRFचे निकष नसताना सुद्धा सततच्या पावसामुळेचे 1100 कोटी रुपये आले. मग 1100 कोटी रुपये आले, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात गेले. मग ते काही लोक काही उगीच मत देतील का त्या काँग्रेसला? मला सांगा ना, वोट चोरी जी आहे, लोकांचं काम केलं तर आपोआपच लोक मतं देतात. एवढ्या ताकदीनं झिडकारलं लोकांनी, महिलांनी, युवकांनी, तरी हे सुधारायला तयार नाही. ठीक आहे, चांगलं आहे की आम्हाला तर असेच विरोधक असले तर चालतात. म्हणजे राहुल गांधींच्या बाबतीत तर सोशल मीडियावर म्हटलं जातं की राहुल गांधी भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रचारक आहे. आम्ही तर मान्य करतो. आणि म्हणून मोदीजींवरचा विश्वास, डबल इंजिनचं सरकार, सुशासन, भयग्रस्त जो बिहार होता तो भयमुक्त बिहार करण्यासाठी हे मतदान झालं आणि बिहारची जनता त्यामध्ये यशस्वी झाली. म्हणून खरोखर त्यांचं अभिनंदन. आणि तेच महाराष्ट्रात घडणार आहे. महाराष्ट्रामधल्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि मुंबई महानगरपालिकाही पाहत राहावं यांनी की यांच्या हातातून ती निसटून गेलेली आहे. आता ते शिवसेनेचे अंबादास दानवे काय म्हणतात, हर्षवर्धन सपकाळ काय म्हणतात, ते एकमेकाच्या अंगावर चढत राहतील तोपर्यंत भारतीय जनता पक्ष जिंकलेला असेल. हे लिहून ठेवा माझं वाक्य. मी हर्षवर्धन सपकाळांकडे जाते. ठीक आहे, मला खरं तर धन्यवाद. हा मुद्दा घेऊनच तुमच्याकडे यायचंय सपकाळजी, कारण आगामी निवडणुकांचा, मोठ्या निवडणुकांचा सामना तुम्हाला महाराष्ट्रात पण करायचा आहे. खास करून मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं तुम्ही तयारी सुरू केलेली आहे. तुमच्या 2 दिवस बैठका पण झालेल्या आहेत. मात्र तुमच्यामध्येच भांडणं सुरू आहेत, महाविकास आघाडीमध्येच भांडणं सुरू आहेत. याचा कुठेतरी पुन्हा फटका बसू शकतो का? कारण आपण बिहारमध्ये देखील बघितलेलं आहे की जागा वाटपावरून बऱ्यापैकी संघर्ष झाला, शेवटपर्यंत वाद झाला. या पराभवातून तुम्ही नेमकं काय शिकणार आहात की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये ती गोष्ट सुधारता येईल? तुमचं काय म्हणणं यावर? अंबादास दानवेजींच्या एका वक्तव्याचा संदर्भ घेऊन भांडणं सुरू आहे हा असं बोलणं हे उचित नाही, कारण त्यांनी केलेलं माहितीच्या अभावातून वक्तव्य आहे. तसंच अनिल भाऊंनी या ठिकाणी बोलताना सांगितलं की भाजप जिंकलेली दिसेल, म्हणजे त्यांना मित्रपक्षांचा विसर पडलेला आहे. हे देखील या निमित्तानं मला इथे अधोरेखित करावं असं वाटतं. त्यामुळे एकंदरीत बिहारच्या निवडणुकीचं वड्यावरचं वाग्यावर काढण्याची घाई ही करण्याची काही आवश्यकता नाही असं मला वाटतं. आणि निवडणूक तर काही कारणांनी, तांत्रिक कारणामुळे हर्षवर्धनजी, तुम्हाला माझा आवाज येत असेल तर तुमचा मुद्दा पूर्ण करा. राम यांचा उल्लेख करायचा. सीता मातेंना लंकेतून आणल्यानंतर एक व्यक्तीने आक्षेप घेतला तर सीता ह्या अग्निपरीक्षेला तयार झाल्या. मात्र भानगड अशी आहे की भारतीय जनता पक्ष जी आहे ही अग्निपरीक्षेला समोर जाण्याच्या अनुषंगाने कुठेतरी तयार नाही. त्यामुळे निवडणुकीमध्ये आम्ही निवडणूक हा जो निकाल असेल हा निकाल लोकशाही आणि संविधानाच्या अनुषंगानं आम्ही अमान्य करत नाही, याच्यावर आश्चर्य व्यक्त करतोय. मात्र असणारी जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आपल्याला अधोरेखित करावी लागेल. राहता राहता नेरेटिव्ह इस्टॅब्लिश हा जो शब्द आहे, जो काही अलीकडच्या काळात 2014 पासून आला आणि आता तो माहित नाही, मात्र हे नेरेटिव्ह नावाचा जे कौशल्य आहे भारतीय जनता पक्षाने भारताच्या सध्याच्या राजकारणाला दिलेलं आहे. त्यामुळे नेरेटिव्ह कोण काय कसं करतो याच्यावर या पॅरामीटर्सवर होत नाही. विकासाची सौगात देत असताना विकासाचे जे निर्देशांक आहेत, जे त्याला विश्व मान्यता आहे, या निर्देशांकात बिहार कुठे आहे? मोदी साहेबांनी 11 वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेला जो विकास आहे तो डोळ्यांनी आम्हाला कदाचित दिसत असेल, त्यांना दिसत असेल, मात्र जे निर्देशांक आहेत त्याच्यानुसार वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये ही ठेवल्या जात नाही. आणि वस्तुनिष्ठ स्वरूपात ठेवल्या जात नाही त्याचं काय कारण आहे हे बघितलं पाहिजे. आणि राहुल गांधी हे विरोधी पक्ष या नात्यानं ना ईडीचा ना अजून कोणत्या दबावाचा बळी न पडता ते आमच्या पक्षाचं नेतृत्व समर्थपणे करत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.